श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज 3 जून वार बुधवार आणि आज आलेली आहे अधिक मासातील संकष्ट चतुर्थी. हा दिवस अत्यंत शुभ आहे, कारण अधिक मासामध्ये गणपती बाप्पाची पूजा करण्याचा योगायोग जुळून आलेला आहे. तर दर 3 वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे. तर रात्री 10:07 पूर्वाषाढा नक्षत्र जागृत होणार आहे, म्हणूनच राहू काळामध्ये पूजाही केली जात नाही. तर या दिवशी राहू काळ जो आहे तर तो 12:19 सुरू होणार आहे, तर 2:03 असणार आहे. या वेळेत पूजाही चुकूनही करू नका. 3 वर्षांनी देवी योगायोग जुळून आलेला आहे, म्हणूनच घरामध्ये भरभराट होणार आहे आणि आपल्या मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होणार आहे. घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे. गणपती बाप्पा त्यांच्या केवळ नामस्मरणाचे एवढे जीवन मंगलमय होत असते. अशा या बाप्पाला ही समर्पित संकष्ट चतुर्थी आहे, जिला विभुवन संकष्ट चतुर्थी असं आपण म्हणत असतो. अधिक महिना हा स्वतः भगवान विष्णूला समर्पित आहे, म्हणूनच गणपती बाप्पाची पूजा केल्याने सामान्य दिवसापेक्षा अनेक पटीने याचा लाभ होत असतो. तर या दिवशी भद्र राजयोग, लक्ष्मीनारायण योग आणि समसत्ताक योग आणि राहुकाळ सुद्धा आहे. या अधिक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला इतकं महत्त्व का दिलं गेलेलं आहे? कारण या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करण्याबरोबरच गणपतीचीही पूजा केली जाते, म्हणून या दोन्ही देवांचा आशीर्वाद जो आहे हा संपूर्ण कुटुंबावर लाभत असतो. तर या अधिक महिन्यात येणारी चतुर्थीसुद्धा 3 वर्षांनी आलेली आहे, म्हणून अधिक महिन्यात अत्यंत पवित्र म्हटली जाते. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 12 वर्षामध्ये 2 संकष्ट चतुर्थी येत असते. एक विनायक चतुर्थी म्हटली जाते आणि एक संकष्ट चतुर्थी म्हटली जाते. तर पहा, अधिक मासामुळे हे व्रत 13वा वेळी आलेला आहे. या विशेष महिन्यात केलेले दान पुण्य किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही जर जेवू घातले किंवा एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही अधिक मासाचे ज्या वस्तू आहे, जसे की बताशे आहे, अनारसे आहे किंवा पितळीचं एखादी प्लेट असेल, त्यामध्ये तुम्ही धोंडे किंवा अनारसे किंवा बताशे टाकून हे दान तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला द्यायचं आहे. 15 तारखेपर्यंत तुम्हाला आवर्जून हे काम करायचं आहे. यामुळे काय होते की आपल्या घरातील वास्तुदोष, नकारात्मकता, पितृदोष हा नाहीसा होतो. तर पहा, या दिवशी संकष्ट म्हणजे संकटाचा सर्व नाश करणारी म्हटली गेलेली आहे. जीवनातील सर्व अडथळे, दुःख, गरिबी दूर करण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. यामुळे आपल्या मनातील मानसिकता ही कमी होण्यासाठी आणि शारीरिक दुःख आणि कोणतेही त्रास कमी होण्यासाठी हा जो महिना आहे आध्यात्मिक महिना म्हणून ओळखला जातो. ज्या दिवशी गणपतीच्या उपासनेने आपल्या जीवनात आध्यात्मिक शुद्धी होत असते आणि आपलं मन प्रसन्न होत असते. धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी जे उपाय आपण करत असतो, सेवा करत असतो किंवा गणपती बाप्पाच्या चरणी काही वस्तू अर्पण करत असतो, याचा लाभ जो आहे तर हा दुप्पटपटीने आपल्याला प्राप्त होत असतो. या दिवशी ज्या सेवा केल्या जातात, यामुळे मुलांच्या कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही किंवा नजर दोष लागत नाही, संकट येत नाहीत, म्हणूनच या दिवशी अशी सेवा केली जाते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे. आज बुधवार संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत ह्या 2 वस्तू आपल्याला जाळायच्या आहे. ह्या 2 वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष हे नाहीसे होतात. घरातील वास्तुदोष, नकारात्मकता, ग्रहदोष, पितृदोष हा नाहीसा होतो. त्याचबरोबर सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या दूर होतील. घरातील गरिबी आणि दारिद्र्य आणि कर्जमुक्त होऊन प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्याची इतकी प्रगती होईल की घरामध्ये पैसा येऊ लागेल. अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल. आपल्या कुटुंबावर कधीही संकट अचानक येणार नाही. संकट आलेलं अचानक निघून जाईल. म्हणून हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा.
म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही मिस व्हिडिओ करणार नाहीत. तर पहा, व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, आज हा उपाय आपल्याला कापुराचा का करायचा आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा आपण कापूर घरामध्ये जाळतो त्या घरातील वातावरण हे शुद्ध होते. घरामध्ये ताणतणाव असतो किंवा आपल्या घरातील पुरुष मंडळी आहे कामावरून घरी येतात तेव्हा ते चिडचिड करायला लागतात. जेव्हा आपलं घर हे सुंदर किंवा वातावरण हे सुंदर असते तेव्हा घरातील जे नकारात्मकता आहे तर ती बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचार करत असते. म्हणूनच हा जो उपाय आहे तर हा आज संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळ झाल्यानंतर 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. पण तुम्हाला शक्य होत असेल तर आवर्जून 6 किंवा 7 या दरम्यान करायचा आहे. जोपर्यंत चंद्रदेवाची वेळ आहे 10 वाजेपर्यंत तोपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पाची परत आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यांना अष्टगंधक लाल चंदन अर्पण करायचं आहे. लाल कुंकू असेल किंवा तुमच्याकडे लाल गंध असेल तर अर्पण करायचं आहे. या दिवशी आवर्जून 11 तांदूळ अर्पण करायचे आहेत गणपतीच्या चरणाजवळ किंवा तुम्ही कपाळाला लावू शकता. पहा, या वातावरणामध्ये आपल्या घरामध्ये सात्विकता भरपूर असते. या शुद्ध वातावरणामध्ये घरामध्ये जे उपाय केले जातात तर त्या उपायाने घराचं संरक्षण कवच तयार होत असते. म्हणूनच आज संध्याकाळी 6 वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, या दिवशी अधिक महिन्यातील चतुर्थीला आपण हा जर उपाय केला तर हा आपल्याला नेहमीच्या तुलनेमध्ये अधिक पटीने याचं फलश्रुती संपूर्ण कुटुंबाला लाभत असते. या महिन्यात आपण जे काही व्रत करतो, उपवास करतो किंवा दानधर्म करतो अधिक महिन्यामध्ये तर आपल्या संपूर्ण घराला याचा फायदा होत असतो. म्हणजेच काय, तर आपल्या घरातील पितृदोष नकारात्मकता दूर होत असते. दुप्पटपटीने आपल्याला फलश्रुती मिळत असते. हा उपाय आपण 3 वर्षांनी एकदाच करू शकतो, तो म्हणजे अधिक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी. म्हणूनच हा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण हा उपाय केल्याने आपल्या घरातील वातावरण शुद्धच होत नाही तर आपल्या घरातील राहणारे जे मुलं आहे, छोटे मुलं असेल मोठे मुलं असेल तर ते चिडचिड करत असतात तर त्यांचा चिडचिडपणा कमी होत असतो. आपल्या देवघरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचं स्वतःचं एक अस्तित्व असतं, महत्त्व असते. किंवा आपली कुलदेवी आहे तर त्यांची रोज पूजा करण्याला खूप महत्त्व दिलं जाते. त्यापैकी एक जे आहे तर आपल्या घरामध्ये कुंकू असते तर कुंकू अर्पण केली जाते, हळद अर्पण केली जाते. पण गणपती बाप्पाला तुळस अर्पण केली जात नाही. कारण तुळस फक्त श्रीहरी विष्णूलाच प्रिय आहे, त्यांनाच अर्पण केली जाते. म्हणूनच काय करायचं आहे, या दिवशी जो कापूर आहे हा कापुरावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, कापूर जो आहे हा घरामध्ये जाळल्याने घरातील परिस्थिती बदलायला लागते. पूजेच्या वेळी कापूर जाळत असतो, परंतु त्यासोबतच काही वस्तू ज्या आहे ह्या जाळणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या अधिक फलदायी ठरू शकतात. घरात सुखसमृद्धी ही टिकून राहते या वस्तूने. हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष नकारात्मकता आणि इडापिडा दूर होत असते आणि कोणतीही वाईट दृष्ट आपल्या मुलांना लागू देत नाही. वाईट शक्तीपासून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं, पतीचं आणि मुलाचं संरक्षण होत असते. म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद पती-पत्नीमध्ये होत असेल तर ते कमी होतात. आई मुलांच्या सुखी संसाराला कोणाचीही नजर लागत नाही. म्हणूनच घरामध्ये वाद विवाद कमी व्हावे आणि घरामध्ये सुखशांती लाभावी त्यासाठी हा उपाय करायचा आहे. घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल, तुम्ही कष्ट आणि मेहनत करूनही पाहिजे तसा पैसा तुमच्या हातामध्ये राहत नसेल, तुम्ही कितीही कष्ट करत असाल, मेहनत करत असाल पण त्या मेहनतीचं यश तुम्हाला मिळत नसेल, पैसा हातामध्ये येतो पण पैसा टिकत नाही. जेव्हा आपण गणपती बाप्पाची पूजा करतो, उपाय करतो तेव्हा तो पैसा कुठे गुंतवायचा आहे याची बुद्धीसुद्धा गणपती बाप्पा आपल्याला देत असतात. म्हणून आजारपण नावालाही उरत नाही. जर आपल्या घरामध्ये
एक व्यक्ती आजारी पडला तर दुसरा व्यक्ती आजारी पडत असतो. अशी समस्या ज्या आहेत तर ते प्रत्येक घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणूनच अशा अडचणी, समस्या, अचानक संकट येऊ नये त्यासाठी कापूर हा जाळला जातो. कारण हा कापूर जो आहे अग्निदेवाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं, जे घरातील शुद्धीकरण आणि शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक म्हणून ओळखलं जातं. आणि हा उपाय आपल्या घरात केल्याने आपल्या कुलदेवतेचा आणि श्री हरिविष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, देवघरामध्ये आपल्याला एक शुद्ध तुपाचा, तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. धूप असेल तर धूप ओवाळून घ्यायचे आहे. अगरबत्ती चुकूनही लावू नये, कारण अगरबत्तीमध्ये बांबू असतो. तर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर हा उपाय करायचा आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरही सुद्धा एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी घरात अखंड स्वरूपात वास करत असते. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कापुराचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, शुद्ध मातीची पंतीचा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला सर्वात प्रथम कापुराचं भांडं ठेवायचं आहे. त्यानंतर आपण जर या दिवशी नारळ फोडलेला असेल तर त्यामध्ये जे खोबरं आहे ओलं, तर ते खोबरं आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. तर वाटीमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. तूपमध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे, जे घरातील नकारात्मकता, वास्तुदोष दूर करण्यासाठी ह्या वस्तू वापरल्या जातात. तर काय करायचं आहे, आपल्याला तुपामध्ये 2 लवंग, 2 वेलची आणि 1 कापुराची वडी यामध्ये टाकायची आहे. तर ह्या तिन्ही वस्तू ज्या आहेत तर आपल्याला 2 ते 5 मिनिटं यामध्ये बुडवून ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये आपल्याला ह्या तिन्ही वस्तू काढून घ्यायच्या आहे. खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपल्याला अर्धा चम्मच तांदूळ ठेवायचे आहे. त्यानंतर यावर जी भिजवलेली कापूर वडी आहे एक, तर ती कापूर वडी ठेवायची आहे. त्यासोबतच त्या लवंग ठेवलेल्या आहे, ज्याला फूल आहे तर त्या लवंग आपल्याला यावर ठेवायच्या आहे. आणि 2 वेलची जी आहे तर त्या ठेवायच्या आहे. लवंग आणि वेलची यासाठी वापरली जाते की आपल्या घरामध्ये सुगंध दरवळेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल, त्यासाठी लवंग आणि वेलची जाळली जाते. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला आपल्या मुलाला पाटावर बसवायचं आहे. दक्षिण दिशेला तोंड येणार नाही असं बसवायचं आहे. आणि त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला 5 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर चिमूटभर मोहरी घ्यायची आहे आणि त्यानंतर 1 काळा बिबा घ्यायचा आहे. हे 3 वस्तू आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहे. त्यानंतर मुलावरून आपल्याला 7 वेळा उतरून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे तिन्ही वस्तू ज्या आहेत या कापुराच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे. सर्वात प्रथम हा कापूर प्रज्वलित करून आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही ह्या वस्तू उतरून टाकता तेव्हा उंबरवट्यावर वस्तू ज्या आहेत तर त्या उतरून टाकायच्या आहे. चुकूनही देवासमोर ह्या वस्तू उतरून टाकू नका. आपल्याला देवघरासमोर बसायचं नाही, तर साईडला बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. ज्यामुळे मुलांचे सर्व दोष हे नाहीसे होतात. त्याला नजर लागलेली असेल तर ती कमी होत असते. डोळे जळजळ करत असेल, हट्टीपणा करत असेल किंवा त्याला ताप येत असेल तर हे सर्व समस्या दूर होत असतात. म्हणून कापूर प्रज्वलित केल्याने घरामध्ये वातावरण जे आहे तर ते शुद्ध होत असते. तर संपूर्ण दोष जे आहे तर ते कमी होते आणि सर्व दोषापासून मुक्तताही मिळत असते. म्हणूनच हा उपाय करत असताना आपल्याला जो कापूर आहे त्यामध्ये जे वस्तू टाकलेल्या आहेत तर त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत, तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे आणि संकटमोचन या स्तोत्राचं 1 वेळा पठण करावं किंवा अथर्वशीर्षाचं 1 वेळा पठण करायचं आहे. फलश्रुतीसहित आपल्याला पठण करायचं आहे. त्यानंतर हे भांडं आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा घेऊन जायचं आहे. त्यामध्ये परत 1 कापुराची वडी आणि तुम्हाला ज्या वस्तू सांगितलेल्या आहे जसं की 5 लाल मिरच्या, पिवळी मोहरी घेतलेली आहे चमचाभर तर ती घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 काळा बिबा घ्यायचा आहे. 3 वस्तू मुलांवरून उतरून टाकून यामध्ये टाकायच्या आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावर ह्या प्रज्वलित करून आपल्याला डस्टबिनमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली ह्या वस्तू टाकून द्यायच्या आहे. डस्टबिनमध्ये टाकू नका, कारण यामध्ये लवंग टाकलेली आहे, त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू झाडाखालीच टाकायच्या आहेत. आणि
जो खोबऱ्याचा तुकडा शिल्लक राहिलेला आहे तर ते एखाद्या निर्माल्यामध्ये टाकाव्यात किंवा झाडाखाली टाकलात तरीही चालेल. जेव्हा ह्या मुंग्या हे खोबरं खातात तेव्हा आपल्या घरातील नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष हा नाहीसा होतो. म्हणून हा उपाय जो आहे इतका प्रभावी आहे की आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असेल, वास्तुदोष असेल तर ते दूर होते. तर कोणत्याही दोषाचा वाईट प्रभाव जो आहे तर तो आपल्या कुटुंबावर पडत नाही. ग्रहदोष कमी करण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी असं म्हटलं जाते की गाईला या दिवशी पुरणाचा नैवेद्य किंवा तुम्ही मोदक बनवलेले आहे गुळ खोबऱ्याचे तर ते खाऊ घालावे. यामुळे कुंडलीतील ग्रहदोष हा कमी होतो, वास्तुदोष हा कमी होतो आणि संपूर्ण कुटुंबाला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणूनच या दिवशी संध्याकाळी आरती करावी आणि त्यानंतर आपल्याला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हे नियम पाळून गणपती बाप्पाला 21 दुर्वा, 21 मोदक, त्यानंतर जास्वंदाचं फूल आणि चंद्रदेवाला अर्घ्य देऊन हा उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने हा उपवास करायचा आहे, हे नियम पाळायचे आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.